शेळी पालनामध्ये आपला मागच्या 10 वर्षाचा अनुभव आणि अभ्यास आहे. हे बोअर क्रॉसचं पिल्लू आहे. हे तुम्हाला प्युअर बोअर सारखं दिसायलंय आणि हे बीटल क्रॉसचं पिल्लू आहे. मुद्दा आहे शेळी पालन आणि कुक्कुटपालनाच्या दुनियेमध्ये मागच्या 10 वर्षापासून आपल्या आधुनिक शेती फार्मच्या माध्यमातून आपण सुंदर पद्धतीने माहिती देतोय आणि महाराष्ट्र राज्यातल्या जवळपास 1,500 लोकांना आपण योजना मिळवून दिल्यात. उद्याच्या 7 तारखेला मी येत आहे हिंगोलीमध्ये. हा शेळी पालनाचा आणि कुक्कुटपालनाचा अभ्यास घेऊन आता मागच्या आपण 1 वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जात आहेत आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आता उद्याच्या 7 तारखेला नंबर आहे आपल्या हिंगोली जिल्ह्याचा. हिंगोली जिल्ह्यामध्ये मी स्वतः येत आहे. तुम्हाला यायचं आहे. 1 दिवसाचं प्रॅक्टिकल आहे. तिथून पुढे मी 10 दिवस सगळं काही शिकवणार आहे. कारण 1,500 लोकांना महाराष्ट्रातल्या आपण शेळी पालनाच्या आणि कुक्कुटपालनाच्या योजना मिळवून दिल्यात. तर आता हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. मी 1 दिवस यायला भेटायला, तुम्ही पण यायचं आहे. पत्ता आदर्श महाविद्यालयाच्या शेजारी महाराणा कॉम्प्लेक्स, जिजामाता नगर. आणि मी तुम्हाला लोकेशन एक्झॅक्ट पाठवून देतो. दिल्या गेलेल्या नंबरवरती फक्त एक मेसेज करायचा, मला ट्रेनिंगला यायचं आहे. प्रमाणपत्र 1,500 रुपयामध्ये संस्थेच्या माध्यमातून देण्यात येईल 4 विषयाचं. आणि दुसरा महत्त्वाचा विषय, प्रशिक्षण 10 दिवस ऑनलाईन, 1 दिवस प्रॅक्टिकल तिथे दिला जाईल. प्रवेश फीस नेहमीप्रमाणे 299 रुपये. तुम्हाला पूर्ण ऑनलाईनचा कोर्स फक्त 299 मध्ये दिला जाईल. प्रमाणपत्र तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ठीक आहे. हिंगोली जिल्ह्यातील महिलांसाठी विशेष ऑफर ठेवलेली आहे. पहिल्या येणाऱ्या प्रॅक्टिकलसाठी येणाऱ्या पहिल्या 10 महिलांना आपण मोफत प्रमाणपत्र देणार आहोत. संस्थेकडे मी खास रिक्वेस्ट केली आणि त्या रिक्वेस्टला त्यांनी मान देऊन पहिल्या 10 महिलांना मोफत प्रमाणपत्र. तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व तरुणांना, उद्योजकांना, शेतकऱ्यांना, शेळी पालकांना, कुक्कुटपालकांना आग्रहाची विनंती आहे, मला भेटायला या. मी पण येतोय. व्यवसाय समजावून सांगेल, योजना समजावून सांगेल, कागदपत्र समजावून सांगेल आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती बरोबरच योजना मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करेल. मी येतोय, तुम्ही पण या. धन्यवाद.